या ठिकाणी अचानक हा छोटासा उपक्रम करण्यास आम्ही आयोजित केलं आणि या कार्यक्रमासाठी उद्दिष्ट हा आहे साहेब की लहानपणी पोलीस तर राहिले पण बहुरूपी पाहिले तरी भीती वाटायची, परंतु लहानपणी असं वाटायचे की कुणीतरी जवळ असावं आणि पोलीसच्या ड्रेसमध्ये फार चांगल्या रीतीचा एक आदर असतो, दबाव असतो. तो लहानपणाचे विचार अधिकारी कसं बनतो, शिक्षक कसे तयार होतात आणि त्या ठिकाणी व्यवस्था कशा स्वरूपात असते ते लहानपणापासून दुःख पाहिलेलं जाईल. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी काम करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव गेल्या 30 वर्षांमध्ये जे मिळाले ते अनुभव आपण आपल्या वस्तीतील, आपल्या वाडीतील आणि आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या मुलांच्यासाठी कशा स्वरूपात ते उपयोग करता येईल या उद्दिष्टानं आमचे बंधू राजेंद्र टिळेकर असतील, बाळासाहेब चौरे असतील, आमचे गुरुवर्य अण्णा तामाणे असतील किंवा रामाताई टिळेकर असतील आणि दीपक टिळेकर आमचे बंधू, त्या विषयातून पोलीस पाटील विजय टिळेकर असतील. आम्ही त्या ठिकाणी साहेब इथं पॉलिटिक्स नावाचा कोणी विषय नाही, म्हणजे आम्ही 7-8 जण जर आहोत तर 10-15 वर्ष आम्ही एकत्रित या ठिकाणी उपक्रम करत आहोत. हे सांगायचे उद्दिष्ट हे आहे. या ठिकाणं हा जो समोर वटा दिसत आहे फार छोटीशी शाळा आहे, परंतु या ठिकाणी फार मोठ्या व्यक्तींचे या ठिकाणं आशीर्वाद लाभले. माजी केंद्रीय गृहमंत्री त्यावेळेस आमच्या लहानपणी सुरेश कलमाडी साहेब या ठिकाणी आलेले होते. या ठिकाणी माजी गृहमंत्री भाई वैद्य त्यांच्या हस्ते या वट्याचं ओपनिंग आम्ही केलेलं होतं आणि सांगायचं झालं तर 2 पद्मश्रींचा सुद्धा या ठिकाणी सहभाग लागला या विद्यार्थ्यांना. म्हणजे कोल्हे सर असतील, स्मिताताई कोल्हे असतील, त्या ठिकाणं शिवसाहेब येऊन गेले, विविध अधिकारी येऊन गेले. विशेष एवढं काय की मोठ्या शाळेमध्ये सर्व मंत्रीगण संत्रीगण सगळे येत असतात, परंतु प्राथमिक शाळेमध्ये गेले 10-15 वर्ष जर आपण पाहिलं तर प्राथमिक शाळेमध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये गोरगरिबांची मुलं शिकत असतात आणि त्यांच्यापर्यंत पै पाहुणे अन्न आणि त्या ठिकाणी नेणं थोडं कमी पडत चाललेलं आहे. विचाराची देवाणघेवाण या विद्यार्थ्यांपर्यंत थोडी कमी होत असते आणि म्हणून त्यांच्यापर्यंत देखील चांगले विचार पोचावेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी भविष्य स्वप्न दाखवताना एक वेगळ्या विचारानं वेगळे प्रयत्न आणि वेगळे विचार त्यांच्यापर्यंत पोचावे या अनुषंगानं आमची ही सर्व टीम बिगर पत्रिका कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. 1 तासात नियोजन असतं आणि 2 तासात त्याचं आम्ही पार पडून अगदी निवांत दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभर संदेश जातो. एवढा आनंद वाटतो की आतापर्यंत जिथं जिथं बोललो आणि त्या ठिकाणं लोक आले नाही असं कधी झालं नाही. म्हणजे बिगर पत्रिका आमच्याकडं सर्वच अधिकारी येऊन गेले, सर्व लोक येऊन गेले. आठवण एक झाली की आम्ही आता ज्या ठिकाणी आपण शेवटचं जर धार पाहिलं तर मान्य शिवसाहेबांची आठवण म्हणून ते राहिलेलं आहे, आयुष प्रसाद साहेबांची. तर त्या दिवशी मी त्यांना ते फोटो पाठवला होता कलेक्टर म्हणून, तुम्हाला नवीन भेट म्हणून आमच्याकडून एक फोटो, तर तो फोटो त्यांना नाशिकला आता कलेक्टर म्हणून झाले. बोलायचं उद्दिष्ट हेच आहे की मोठ्या शाळेमध्ये विविध पै पाहुणे जातात आणि त्या मुलांना विशेष चांगल्या घरातील लोक त्या ठिकाणी विचारांना मुलांना घडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे जे विद्यार्थी आहेत रोज हातावर पोट भरणारे आणि कष्ट करून खाणाऱ्यांचे हे सर्व मुलं आहेत आणि या ठिकाणी अशी व्यवस्था निर्माण झाली होती की शाळा बंद पडण्याच्या अनुषंगाने उर्वरितल्या मला वाटतं सर 2-3 शाळा बंद करण्याचं असं कानावर आलं होतं आणि नवीनच पद्धतीचं कांचन मॅडमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तसं, कारण याच गावच्या कन्या आणि या ठिकाणं मुलांना आणि शाळेचं नाव घेऊन जाताना अनेक संघर्ष असतो आणि त्या संघर्षातून मी सुद्धा तयारी दर्शवत होतो. माझी कन्या या ठिकाणं शाळेत टाकायची नाही. कोल्हे सर मला म्हणले होते की आम्ही पुण्यामध्ये तिला हिंगणीला हे करतो, तर ज्यावेळेस ताईंनी इथं पदकारभार घेतला आणि त्यांच्या विषयानं त्यांच्याच हाताखाली मुलगी शिकायला लागली. मला वाटतं मी शाळा चालू झाल्या त्यांना म्हणत होतं की यंदा जर का बदलीचा विषय आला तर सगळ्यात मला कळवा. त्यांनी फसवलं तसं आम्हाला आणि नकळत अगदी चार्ज घेऊन मी सोडून मी ते तिकडे हजर झाले. तर आम्ही शिवसाहेबांना रिक्वेस्ट करणार होतो की आम्हाला जोपर्यंत मुलगी माझी आहे तोपर्यंत त्यांची इथून बदली होऊ देऊ नका. योगायोग मी नागपूरला होता आणि त्यांच्या बदलीचा निरोप आला. मी शेख मॅडमला म्हणलं की आम्हाला छोटासा कार्यक्रम घ्यायचा आणि त्या कार्यक्रमाला जे बी एवढे आपल्याला प्रयत्न छोटासा हे करून आलेल्यांचा सत्कार आणि जाणाऱ्यांचं अगदी छान रीतीनं
एक चांगल्या रीतीने कौतुक या विषयानं आपण एक छोटासा कार्यक्रम घेऊ आणि सगळ्या शाळांना एक चांगल्या रीतीचा संदेश देऊ अशा प्रकारचे आम्ही या ठिकाणी तयारी केली। या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी उपस्थित दर्शवली त्याबद्दल टिळेकर मला उरुळीकांचन ग्रामस्थाच्या वतीने आपल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो। मी इथे थांबतो। जय महाराज।